नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल दह्यातील उपमा. हे उपमा करायला खूपच सोपं आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. दही उपमा बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी दही घेतलेलं आहे. तर जास्त आंबट नाही दही. कपानं 1 कप आणि वाटीनं पण 1 कप दही आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला 2 वाट्या पाणी. तर यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कापून घेतलेली कोथिंबीर. तर व्यवस्थित आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे दही पाण्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे दही. आता आपल्याला हे दही साईडला ठेवायचं आहे मिक्स करून घेतलेलं पाण्यामध्ये. इथे एक पॅन ठेवलेला आहे मी. आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. त्यानंतर मी इथं 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे. आपल्याला शक्यतो जाडच रवा वापरायचा आहे, म्हणजे रवा असा मोकळा, आपला उपमा असा मोकळा होतो आणि फुगल्यासुद्धा जातो व्यवस्थित. आता व्यवस्थित आपल्याला ही 3 ते 4 मिनिट आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रवा. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. मिडियम गॅसवर आपल्याला हा रवा भाजायचा आहे व्यवस्थित. रवा आपला व्यवस्थित भाजलेला आहे. 4 ते 5 मिनिट हा रवा भाजून घेतलेला आहे. समस्त रवा भाजलेला आहे. आता आपण हा रवा एका डिशमध्ये काढून घेऊया. इथे एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा चणा डाळ. व्यवस्थित 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे आहे डाळी. व्यवस्थित डाळ आपली परतून झालेली आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला शेंगदाणे, काजू, अर्धा इंच आलं मी बारीक असे कट करून घेतलेले आहे ते घालायचं आहे. व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला कढीपत्ता, आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत. मी गाजर घेतलेला आहे बारीक कापून, थोडेसे मटार घेतलेले आहेत, थोडीशी शिमला मिरची घेतलेली आहे बारीक कापून मी, 1 कांदा घेतलेला आहे बारीक कापून. आता व्यवस्थित आपल्याला 1-2 मिनटं हे भाज्या परतून घ्यायच्या आहेत. जास्त पण परतायचं नाही, फक्त 2 मिनटंच आपल्याला मीडियम गॅसवर ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. 2 मिनटं ही भाज्या मी परतून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित परतून झालेल्या आहेत भाज्या. जास्त पण आपल्याला भाज्या परतायच्या नाहीत. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. दही आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे दह्यातील उपमा नक्की करून बघा. आता यामध्ये घालायचं आपल्याला भाजून घेतलेला रवा घालायचा आहे. रवासुद्धा आपल्याला ह्या भाज्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला आपण हे दह्यामध्ये जे पाणी मिक्स करून ठेवलं होतं ते घालायचं आपल्याला. व्यवस्थित आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ, आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर अशा प्रकारे केलेला उपमा चवीला अप्रतिम लागतो. आता आपल्याला 3 ते 4 मिनिट हे उपमा शिजवून घ्यायचा आहे.
3 ते 4 मिनिट हा उपमा मी शिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आपण जाड रवा वापरल्यामुळे असा एकदम असा मोकळा, अजिबात चिकट झालेला नाही उपमा. हा दह्यातील उपमा खायला खूप छान लागतो. असा मस्त झालेला आहे. आता यावर आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवून याला एक वाफ काढून घेणार आहोत आपण. 2 मिनिटं झालेले तर आपण झाकण काढून बघूया. अशी मस्त वाफ बसलेली आहे. परत एकदा आपण याला व्यवस्थित हलवून घेऊया. असा मस्त आपला पौष्टिक आणि हेल्दी असा उपमा आपला तयार झालेला आहे. आता आपण खाली काढून याला सर्व करून घेऊया. मस्त गरमागरम आपला दह्यातील उपमा तयार झालेला आहे. खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो आणि यामध्ये आपण दही घातलेलं आहे, त्यामुळे पौष्टिक आणि हेल्दी सुद्धा आहे. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा अशा प्रकारे उपमा नक्की करून बघा. दह्यातील खायला खूप छान लागतो. सकाळच्या नाश्त्याला किंवा 4च्या छोट्या भुकेसाठी सुद्धा हा उपमा खायला खूप छान लागतो. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.